आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एल निनोचा 12 राज्यांवर गंभीर परिणाम होणार, कृषी मंत्रालयाने दिला इशारा। कृषी मंत्रालयाकडून जिल्हा स्तरावर समन्वित आणि पूर्वतयारीचे उपाय करण्याचेही निर्देश। पुण्यामध्ये मावळ तालुका कृषी विभागाची खरीप हंगामाची तयारी पूर्ण, गावोगावी जनजागृती मोहीम, माती परीक्षण, बियाणे प्रक्रिया, भात लागवड प्रात्यक्षिक आणि विविध कृषी योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। पुण्यातील महापालिकेच्या नाट्यगृहांसंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला आदेश। शनिवार रविवारच्या तारखांचं बुकिंग विशिष्ट व्यक्तींकडेच असल्याच्या तक्रारी, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्याकडून दखल, ऑनलाईन व्यवस्था उभारण्याचाही निर्णय। पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीला 3 हेक्टर जागा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय। माई तलावालगतची शासकीय जमीन मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार हा महसूल मंत्र्यांचा निर्णय। निवृत्ती वेतनासाठी आता नो वेटिंग, प्रक्रिया सोपी झाली, आता एकच फॉर्म, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, 1 जुलैपासून याची अंमलबजावणी। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 400 तर चांदीच्या दरामध्ये 4,000ची घसरण, सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,54,500 रुपये तर चांदी 2,57,500 रुपयांपर्यंत। बुलढाण्याच्या खामगावातील सामान्य रुग्णालय ते जलंब नाका या मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई, नगरपालिकेकडून 12 दुकानांचं अतिक्रमण हटवलं, प्रमुख रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांकडून कारवाईचं स्वागत। सांगलीच्या विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये लस घेतलेल्या 4 महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबियांचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप, विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश। भिवंडी रोड रेल्वे स्थानकाजवळ अत्याधुनिक वॉटरप्रूफ भुयारी मार्ग पूर्ण, वॉटरप्रूफ भुयारी मार्ग अवघ्या 6 महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण, या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची गरज, खासदार बाळामामा म्हात्रेंची प्रतिक्रिया।